रामनगर नागपूर स्थित श्री सिद्धारूढ शिव मंदिर येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा वार्षिकोत्सव आणि पोथी पारायण 41वी नूतन सत्र प्रारंभाच्या निमित्ताने वार्षिक सत्संग कार्यक्रम 16 ते 20 फरवरी 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात परमपूज्य सद्गुरू डॉक्टर शिवकुमार महास्वामीजी यांच्याद्वारे सत्संगाचा लाभ समस्त सद्गुरू भक्तांनी घेतला। श्री सद्गुरू सिद्धारूढ अध्यात्म समिती रामनगर कार्यक्रम कार्यवाह कार्यकारिणी मंडळ तसेच समस्त सद्भक्त मंडळ यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात धर्म, सेवा, भक्ती, दान आणि सद्गुरू अशा विषयांवर प्रवचन सत्र आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाची सांगता श्री गुरुपाद्य पूजा, आरती तसेच महास्वामींच्या दर्शनाने करण्यात आली। या प्रसंगी माननीय नरेश बर्डे भाजप उपाध्यक्ष नागपूर शहर यांनी महास्वामींचे दर्शन घेतले। ओम श्री सिद्ध शिवकुमाराय नमः। श्री सिद्धारूढ शिव मंदिर रामनगर नागपूर येथे 5 दिवसीय सत्संग कार्यक्रम आज संपन्न झाला। बिदरहून माझे सद्गुरू परमपूज्य शिवकुमार स्वामीजी येथे 5 दिवस होते आणि अजून आज संध्याकाळी ते इथून प्रस्थान करणार आहेत। 5 दिवशी या कार्यक्रमामध्ये खूप सुंदर विषयावर सत्संग कार्यक्रम झाला। स्वामीजींनी मोक्ष आहे, भक्ती आहे, सेवा आहे आणि सद्गुरू आणि दान या विषयावर खूप सुंदररित्या आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले। त्यांचा दर्शन मिळाला आणि सर्व सद्भक्तांच्या सहकार्याने हा कार्यक्रम खूप सुंदररित्या पार पडला। तर सद्भक्तांना विनंती आहे की या सिद्धारूढ शिव मंदिरमध्ये होत असणारे दैनंदिन जे कार्यक्रम, रुद्राभिषेक आहे, सोमवारी पोथीपारायण आहे आणि पालखी उत्सव सुद्धा होतो, प्रवचन होतो आणि प्रसाद होतो, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। आणि येत्या 26 तारखेला महाशिवरात्री येत आहे। तर मंदिरामध्ये चंद्रमौळेश्वर हा एक विशेष शिवलिंग आहे, त्याच्यामध्ये डोळे आणि जटा आहेत आणि विशेषरित्या आपल्याला दर्शन होईल। तर या दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि पुण्यार्जित करावा। मी नरेश बर्डे समाजसेवक। मागील 20 ते 25 वर्षापासून मी सिद्धारूढ मंदिराशी जुळलेलो आणि स्वामीजीचा सत्संग मी मागील जेव्हा ते सत्संग करतात त्यावेळेस मी इथे आवर्जून राहतो। त्यामुळे जो बदल होतो माझ्या जीवनामध्ये, जो बदल घडतो हा स्वामीजी किंवा सत्संगामुळे झालेल्या एका प्रभावामुळे आज मी माझ्या वडिलांच्या लोकशाहीच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून मी आज 20 वर्षापासून काम करत आहे। आणि आज स्वामीजीचं जे प्रवचन इथे झालं किंवा सत्संग झाला किंवा आज समाप्तीचा दिवस आहे, आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। त्यांनी दिलेले उपदेश ही जनमानसात त्यांनी याचा आपला अंगीकारले पाहिजे अशी मी सगळ्या भक्त लोकांना विनंती करतो आणि या भाषांना विनंती करतो की यांनी प्रत्येकाने या सिद्धारूढ मंदिरामध्ये जे काही सत्संग होतात किंवा जे काही कार्यक्रम होतात त्याचा आनंद आणि लाभ घ्यावा। 1984 से यहाँ पे आ रहे हैं। 1984 से आने के बाद स्वामी जी पूरा हिंदुस्तान को भ्रमण किया, हरिद्वार से, काशी से, बड़े बड़े ज्ञान प्राप्त किए। अभी कुछ ही आरूढ़ बन गया। आरूढ़ बनने से आज तक सुने होंगे, उनको मालूम है। आरूढ़ बनने सबसे ऊपर का जो संत होता वो आरूढ़ होता। आरूढ़ करने के बाद उसका मान ऊपर का कोई पदवी नहीं होता, वो लेवल के संत बन गए। कर्नाटक में सभी लोग, कोई पार्टी का, कांग्रेस हो, बीजेपी हो, कोई भी पार्टी हो, कोई देश हो, कोई राजनेता हो, कोई राष्ट्रपति हो, हमेशा तक हमारा मठ में आके गए, स्वामी से आशीर्वाद लेके गए। स्वामी जी ऐसा संत है, किसी को न मानते हुए सब कुछ दे रखा। और स्वामी जी का कहना है कि आप जैसा विचार रखते हो वैसा आपको मिला है। आप लोग धर्म करते रहो, आपका सभी में प्रवृत्ति होते रहेगा, आप आगे बढ़ते रहो। कोई भी चीज इक्कत करके रखने से उसका वृद्धि नहीं होती है, खराब होती। वैसा जो भी अपना धन कमाते उसका अंदर का कुछ न कुछ इसको दान करना चाहिए। जैसा मुस्लिम लोग करते 1%, 2% दान करते, वैसा आप भी किसी को दो, कोई गरीब को दो, अनाथ को दो, जो आदमी को जरूरत है उनको जितना आपका होता श्रद्धा के हिसाब से दान करते रहो। तो स्वामी जी का ये है कि ऐसा नहीं कि स्वामी जी को जो मन को जो, ऐसा नहीं।
आप किसी भी व्यक्ति को जो आपका असमर्थ है, आपका अगल बगल का, आपका समझता, आपको पहचानता है, वो गरीब है, वो नहीं आगे बढ़ सकता, उसको आप साथ लेके चलो, उसको हेल्प करते रहो, अपना लोगों को बढ़ाते रहो, अपना लोगों को सहयोग देते रहो। ये स्वामी जी ने बात बोला है। और उसका आप बाकी देखे, बाकी का उनका ये कि सभी लोग अच्छे रहो, सभी लोग साथ हो, हमारा सनातन धर्म को बढ़ाते रहो। ओम सिद्धेश्वर कुमाराय नमः. जय गुरुदेवा. हा प्रोग्राम झाला आहे सदानीची योजना 4 दिवसासाठी 16 फेब्रुवारी 2015 इथे नवीन लोकांनी व्हॉलंटिअरिंग दिली आहे आणि हा प्रवचन सत्र होता. या प्रवचन सत्रात 4 विषय मांडले गेले. त्याच्यात पहिला धर्म रक्षती रक्षण. तर धर्माचं रक्षण कसं करायचं, धर्म का इम्पॉर्टंट आहे आता फॉर दिस कंडिशन, हाऊ द धर्म इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन, not just old age people. We have to know about what dharma is exactly. Second, ग्रुप काय असते, सेवा करून ग्रुप कशी मिळते याच्याबद्दल बोलले. तिसऱ्या दिवशी भक्ती कशी असते, भक्ती कशी असावी आणि आपण भक्ती करतो, सगळे लोक भक्ती करतात, पण तुम्हाला कसं फळ मिळत नाही, पण ती कशी भक्ती करावं हे सगळं सांगितलं. आणि दान कसं नाही करतात, पण अप्पाजींनी प्रवचनात म्हटलं की तुम्ही दान द्या. तुम्ही जर एका आपण दान दिलं तर दुसऱ्या हाताने 4 वेळा की तुम्ही दान दिलं. आज काय त्यांनी इतकं मोठं गोष्ट ती गोळी दान. आणि आज लास्ट दिवस होता, तसं सिद्धार्थ स्वामीजी बोलले, त्यांनी खूप काही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे दुःख मिळालं असेल तर तुम्हाला नियमित सिद्धार्थ महाराजांची पोथी वाचावी सगळ्यांनी आणि मंदिरात दर्शन करावे, संकल्प तुम्ही पोथी वाचावी, सुरू करावा, म्हणजे तुम्हाला पुष्कळ लक्षणे घेत असेल. आणि माझं फक्त हेच म्हणणं की तसं आम्ही इथे मंदिरात करतो, बाकीच्या मंदिरातील लोकांनी असं छोट्या पुराने येऊन शिकावं, आपलं सनातन धर्म वाढावा हे प्रयत्न करावा, हनुमान चालीसा शिकावी, नवीन गोष्टी शिकाव्या, तर धर्माला पुढे येईल. कारण आपला निश्चय आपण प्रत्येकाने करावा की आपण असं करू शकतो, अजून पुढे नाही करू शकत. आपण जर आत्तापासून धर्मासाठी नाही उभं राहिलं तर पुढे आणि येणारी पिढी नाही उभी राहणार. तर आपल्यालाच थोडा वेळ काढून, लाईफ मधल्या बिझी शेड्यूल सगळ्यांचे असतात, वेळात वेळ काढून तुम्ही सगळे पुढे यावा आणि आई बाबांनी पण पुरायला पाठवा मंदिरात हे सगळं शिकायला. आणि व्हॉलेंटियर्स 6 मनसुख होता, यांनी पूर्ण मॅनेजमेंट सांभाळलं, पुराणा सांभाळलं, प्रसाद सेवा कशी करावी, पुराणा कळणं कसं, प्रसाद कसा करायचा, मॅनेजमेंट कसं करायचं, इतक्या लोकांना हँडल कसं करायचं. तर नुसतं मंदिरातील नुसतं आध्यात्मिक आपण सगळी तुमची पुनरावृत्ती सगळी होते, तुमची डेव्हलपमेंट वाढते, तुमची स्किल वाढतात, लिडरशिप होते, तुमच्या वेगवेगळ्या स्किल्स येतात मंदिराच्या. जेव्हा तुम्ही प्रोग्राम मध्ये येतात तेव्हा तुम्ही करू शकता सगळं. हा पुढे गेलो और मैं जो भी बताया उसी प्रकार से हम निस्वार्थ सेवा करने आते हैं मंदिर में. बिना भाव में कुछ भी सेवा नहीं हो सकती. भक्ति भाव होना बहुत जरूरी है. सभी लोगों को अपनी भक्ति के बारे में जानना जरूरी है. सनातन क्या है, सनातन क्या होता है, सनातन किस प्रकार से, बच्चों को नहीं पता होना चाहिए कि हम किस भगवान की पूजा करते हैं, भगवान की होता क्या है, भगवान कौन से हैं. आजकल के मॉडर्न जमाने में सबको मोबाइल में घुसे रहते हैं, इसलिए मंदिर में आना चाहिए, मंदिर में सेवा देना चाहिए, स्किल डेवलपमेंट होगा और बोलने की क्षमता अच्छी होगी और बाकी का वेशभूषा भी उनका सही होगा. आजकल जैसे देखते हैं कि मॉडर्न जमाना पूरा बिगड़ चुका है, ट्रेडिशन पूरा खत्म हो चुका है, फटे जींस फटे कपड़े ऐसे पहनते हैं सब लोग. तो मैं चाहूंगा कि सारे जितने भी मम्मी पापा हैं अपने बच्चों को मंदिर में भेजें, मंदिर से जोड़ें और उनको भक्ति भाव सिखाएं. ज्ञानसिद्धं तपस्सिद्धं सर्वसिद्धं शिवप्रदं स्वयं सिद्धं अहं वंदे सिद्धारूढेश्वर. 40 वर्षापासून सिद्धार्थ अध्यात्म समितीला जोडलेले आहे. सिद्धार्थ अध्यात्म समितीची महिला मंडळ जे आहे त्याची मी सचिव आहे. आणि मला माझ्या गुरुविषयी काय सांगावं, इतका आनंद होतो ते आले की, आणि ते आल्यानंतर घरी सुचत नाही, बाहेर सुचत नाही, कुठेच नाही, फक्त त्यांचं जे ऐकत राहावं प्रवचन किंवा बोलणं, त्या बोलण्यावरून त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवलेली आहे. आज 40 वर्षापासून आम्ही शिकतोच आहे, करतोच आहे, पण तरी सुद्धा काही उणीवा राहतात. आणि उणीव राहिली ती सारखी मनाला लागते की आपण तिथे कसं दुरुस्त व्हायचं, कसं हे करायचं. मग आम्ही ती स्वामीजींशी बोलून टाकतो, काहीतरी आपण शिकलं पाहिजे.
आता आज म्हणजे आम्ही जेव्हा होतो तेव्हा आम्ही तरुण असताना भरपूर केलं, पण आता होत नाही. आता होत नसल्यामुळे काय आप्पाजी म्हणाले की नुसतं बसायचं आणि मुलांकडून करून घ्यायचं. आज आम्हाला मुलांची टीम इतकी सुंदर मिळालेली आहे आणि मुलांनी कसं अगदी विचारायचं आणि आम्ही सांगायचं आणि त्यांनी आत्मसात करत आहेत, ते सेवा देतात आहे. त्यांची ती सेवा खरोखर आपणच्या चरणी रुजू झालेली आहे आणि आम्हालाही त्यांचा खूप मोठा आधार झालेला आहे. एवढंच मी सांगते. थांबते.